नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवात करणार आहे आजच्या महत्त्वाच्या बातमीने। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आज ते दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले। या भेटीमागे राज्यासमोरचे प्रश्न होते, मात्र त्या भेटीबरोबरच दोघांनी स्वतंत्रपणे केलेली अर्धा तास चर्चा आज दिल्ली आणि महाराष्ट्रातही चर्चेचा विषय राहिली। आणि या भेटी आडून उद्धव ठाकरेंनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचंही बोललं जात आहे। पाहूया हा रिपोर्ट। आज राजनीतिक रूप में देखें तो हम उनके साथ नहीं है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि हमारा रिश्ता टूट गया। दिल्लीत सकाळी 11 वाजता पहिली बैठक झाली। ज्या बैठकीला राज्य सरकारकडून उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण उपस्थित होते। एका तासाभरानं ही बैठक संपली। मात्र 12 वाजता फक्त उद्धव ठाकरे आणि मोदींमध्ये एक स्वतंत्र बैठक झाली आणि दुपारनंतर याच चर्चेनं इतर बैठकांच्या चर्चांना मागे टाकलं। आणि या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे मोदी ठाकरेंच्या स्वतंत्र बैठकीच्या चर्चेनं आणखीच जोर धरलाय। ये बात कभी मैंने छुपाई नहीं और छुपाने की आवश्यकता नहीं। आज राजनीतिक रूप में देखें तो हम उनके साथ नहीं है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि हमारा रिश्ता टूट गया। मैंने कल भी बात कही थी, मेरे एक साक्षात्कार में शायद लोकसत्ता ने लिया था कल, तो इसमें कोई गलत बात नहीं है कि मैं अगर मिलूं, मैं कोई नवाज शरीफ से नहीं मिलने गया था, तो ऐसे अगर उनको कुछ मिले, मैं व्यक्तिगत रूप में मिलूं, अगर मैं मिल भी लूं, आज भी अभी मेरे साथी है उनको कहूंगा कि मुझे दोबारा जाकर मिलना है, तो गलत बात क्या होगी? राजकारणात मतभेद होतात, पण नातं तुटत नाही, असं उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात आवर्जून म्हटलं। मात्र हे वाक्य फक्त केंद्राशी चांगला समन्वय साधण्यासाठी होतं की सेनेनं अजूनही परतीचे सर्व दोर कापले नाहीत, याकडे इशारा करणारं होतं, की मग महाविकास आघाडीतल्या काँग्रेस राष्ट्रवादीला हा समजवजा एक इशारा होता। या तीनही प्रश्नांच्या चर्चा उद्धव ठाकरे आणि मोदींच्या स्वतंत्र बैठकीनं सुरू झाल्या आहेत। कारण राजकारणात विरोधकांना 100% शत्रू मानून चालत नाही आणि सहकाऱ्यांवर 100% मित्र म्हणून विसंबूनही राहता येत नाही। म्हणून उद्धव ठाकरेंनी मोदींना स्वतंत्रपणे भेटण्याचे राजकीय अर्थ लावले जात आहेत। आम्ही देखील हे नेहमीच सांगतो की राजकीय दृष्ट्या आम्ही वेगळे झालो आणि राजकीय दृष्ट्या आम्ही वाटेल तेवढा टोकाला जाऊन संघर्ष करू, पण याचा वैयक्तिक संबंधावर तसा फारसा परिणाम होत नाही। अशा प्रकारची मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बैठक ही नियमित होते, त्यामुळे अशी बैठक झाली तर त्याचा राज्याला फायदाच होईल। आमच्यात मैत्री कायम आहे असं पण पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे असं म्हणाले, जरी आम्ही सत्तेत नसलो तरी आमच्यात मैत्री कायम आहे। नाही, ही अतिशय सकारात्मक स्टेटमेंट आहे आणि निश्चितपणे मला असं वाटतं की शेवटी माननीय पंतप्रधानांचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी एक वेगळ्या प्रकारचे संबंध राहिले आहेत। मोदी ठाकरेंच्या स्वतंत्र बैठकीला महत्त्व प्राप्त होण्याचं दुसरं कारण म्हणजे राज्यात येऊ घातलेल्या आगामी निवडणुका। राज्यात मुंबई पुण्यासह जवळपास 5 ते 6 महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत। यापैकी काही ठिकाणी काँग्रेस स्वबळाचा इशारा देत आहे, तर राष्ट्रवादीवर शिवसेनेच्या सदस्य फोडाफोडीचा आरोप होतोय। कह दिया, कितने बार प्रश्न करेंगे? हमने कह दिया कि हम लोकल बॉडीज इलेक्शन खुद के बलबूते लड़ेंगी, कांग्रेस किसी से अलायंस नहीं करेंगी, ये हमने कह दिया है। शिवसेनेनं बांगड्या भरलेल्या नाहीत। नंबर 1, शिवसेना कोणत्याही प्रकारची लाचारी पत्करून सत्तेमध्ये कधी सहभागी होत नाही, हे महत्त्वाचं वाक्य मी तुम्हाला सांगतो। जेव्हा आमच्या स्वाभिमानाचा, आमच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो, तेव्हा शिवसैनिक आणि शिवसेना ही सर्व काही बंधनं झुगारून आपल्या प्रतिष्ठेचा लढा लढत असते।
महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून आपण बघतोय की राजकारणातील हा जो खेळ आहे तो आता वन डे क्रिकेटसारखा झालेला आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर त्याबाबतही राजकीय चर्चा तर्कवितर्कांना ऊत आला. आणि आज आता जेव्हा उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान यांची चर्चा झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नेमकी मला असं वाटतं ती संधी साधून राजकीय चर्चा होतील अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक कुठेतरी दबावाचं राजकारण हा सुद्धा एक भाग असू शकेल. भेटीगाठीचं राजकारण आणि त्यामागून दबाव तंत्र वापरण्यास शरद पवार माहीर आहेत. त्यामुळे जर पवार मोदी किंवा फडणवीस पवारांच्या भेटीच्या चर्चा होऊ शकतात तर मग मोदी ठाकरेंच्या भेटीची चर्चा तर होणारच. फक्त ठाकरेंनी मोदींची घेतलेली स्वतंत्र भेट ही काँग्रेस राष्ट्रवादी करता एक समज आहे का किंवा एक इशारा आहे की मग येणाऱ्या काळातील रणनीती हे समजायला काही दिवस जावे लागतील. शिवसेना आमची शत्रू आयुष्यभरासाठी कशी असू शकते? शिवसेना काँग्रेसची विचारानुसार आयुष्यभराची शत्रू असू शकते, पण शेवटी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा विचार यामध्ये समानता आहे. हा हिंदुत्वाचा विचार आहे, हा देशभक्तीचा विचार आहे, देशहिताचा विचार आहे. अजय सोनावणे, TV9 मराठी, मुंबई.